नमस्कार. राज्यातील सर्व माता भगिनींसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. राज्यामधील ज्या माता भगिनींचे फॉर्म पात्र ठरले असतील अशा सर्व माता भगिनींसाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. सर्व पात्र महिलांना अर्जंट सूचनासुद्धा देण्यात आलेल्या आहेत. तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तारित होणार आहे. परंतु त्या अगोदर तुम्ही ही 5 कामे केली आहेत का हे सुद्धा चेक करायचं आहे. अन्यथा जर तुम्ही 5 कामे केले नसतील तर तुमच्या खात्यामध्ये हा 6वा हप्ता विस्तारित होणार नाही. तर अगदी सविस्तर बघून घेऊयात की लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि एवढी अर्जंट ब्रेकिंग न्यूज का आलेली आहे. राज्यामधील महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने सुद्धा महत्त्वपूर्ण अशी सूचना दिलेली आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यामधील 35 लाख महिलांची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे. बघा, प्रामुख्याने 20 जिल्हे असतील किंवा 35 जिल्हे असतील अशा सर्व जिल्ह्यांमध्ये 35 लाख महिलांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे पाठवले जाणार आहेत. बघा, जर तुम्हाला मागील तुमचे 7,500 रुपये मिळाले नसतील तर तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. सोबतच ज्या माता भगिनींना दिवाळी बोनस 3,000 रुपयांचा खात्यावरती विस्तारित झाला नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी 5 कामे आहेत. जर तुम्ही या अगोदर केली असतील तर तुम्हाला हे पैसे आलेले असावेत. अन्यथा जर तुम्ही ही कामे केली नसतील तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे. सोबतच आजची सर्वात महत्त्वाची बातमी आलेली आहे की लाडक्या बहिणीच्या अर्जांची छाननी सुरू झालेली आहे. सोबतच बघू शकता 2,52,00,000 इतक्या आचारसंहितेपूर्वी राज्यभरामध्ये मंजूर झालेले अर्ज आहेत. सोबतच सुमारे 50,000 इतके छाननी अभावी प्रलंबित झालेले अर्ज, म्हणजे ज्या माता भगिनींचे अर्ज अपात्र ठरले आहेत अशा माता भगिनींनी 50,000 इतक्या माता भगिनी आहेत. आता या कशामुळे अपात्र ठरले आहेत तर त्यांना मेसेजसुद्धा आलेला नव्हता की त्यांचा फॉर्म अपात्र ठरलेला आहे. सुमारे 21 लाखांपेक्षा जास्त नवीन अर्ज दाखल करण्यात आलेले आहे आणि राज्यामध्ये 35 लाख महिलांची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे. बघा, आचारसंहिता संपल्याने अर्जदारांना संधी देण्यात आलेली आहे. या फोटोमध्ये सुद्धा बघू शकता. अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या सर्व महिलांची डीबीटी तयार करण्यात आलेली आहे आणि या डीबीटीद्वारे तुमच्या खात्यामध्ये हा 6वा हप्ता विस्तारित होत आहे. 2100 रुपये तुमच्या खात्यामध्ये 100% येणार आहेत. परंतु तुम्हाला जी महत्त्वाची 5 कामे करायची आहेत तर ती 5 कामे अत्यंत महत्त्वाची आहेत. आता याच्यामध्ये काही महिलांनी केली पण असतील परंतु काही महिलांनी अजून केली नसतील तर त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे, महत्त्वाची अशी बातमीसुद्धा आलेली आहे. सोबतच बघू शकता या 10 जिल्ह्यांमध्ये सर्व महिलांसाठी महत्त्वपूर्ण अशी सूचनासुद्धा शासनाने दिलेली आहे. आता याच्यामध्ये हा पट्टासुद्धा आहे. याच्यामध्ये नंदुरबार आहे, धुळे आहे, जळगाव आहे, नाशिक आहे आणि नगरसुद्धा आहे. सोबतच या साईडला सुद्धा गडचिरोली आहे, नागपूर आहे, वर्धा आहे, चंद्रपूर आहे, सोबतच गोंदिया आहे. प्रामुख्याने या 10 जिल्ह्यातील महिलांना मागील 7,500 रुपयांचा हप्ता मिळाला नाही, म्हणजे त्यांना 5 महिन्यांचे पैसे मिळाले नाहीत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा या महत्त्वपूर्ण 5 कामे करायचे आहे. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हा 6वा हप्त्यासोबतच तुमचे मागचे पैसे 7,500 रुपये सुद्धा विस्तारित केले जाणार आहेत. राज्यामधील भरपूर महिलांचे फॉर्म अपात्र ठरलेले आहेत. तर त्याच्या आकडेवारीमध्ये बघायला गेलं तर 50,000पेक्षा जास्त फॉर्म अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. आता याच्यामध्ये हे फॉर्म अपात्र कशामुळे ठरवण्यात आलेले आहे? एकतर त्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी होती, दुसरं म्हणजे त्यांच्या घरामध्ये कोणतरी ITR भरत होतं, म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न. म्हणजे ज्या माता भगिनींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल किंवा त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल अशाच माता भगिनींसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती. परंतु काही महिला अपात्र असून सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले होते, परंतु 50,000 फॉर्म यामधून अपात्र करण्यात आलेले आहे. बघा, सर्वात महत्त्वाचं आता पहिलं काम बघूयात. बघा, जेणेकरून तुमच्या मनामधील काही शंका असतील, मागचे पैसे आले नसतील, ते सुद्धा दूर होऊन जातील. राज्यामधील 90% महिलांनी SBIचं खातं दिलेलं आहे. सोबतच सरासरी HDFC सुद्धा खातं दिलेलं आहे, युनियन बँक आहे आणि ICICI बँक आहे. या 4 बँकांचं सर्व महिलांनी खातं दिलेलं आहे. परंतु 10% महिलांनी फक्त पोस्ट खातं दिलेलं होतं आणि या पोस्ट खात्यामध्येच 90% महिलांचे पैसे आलेले आहेत. आता हे पैसे कशामुळे आलेले आहेत ते गोष्ट लक्षात घ्या. हे पैसे फक्त आधार कार्डाच्या आधारावरती येतात, म्हणजेच डीबीटीद्वारे. राज्यामधील डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. या डीबीटीद्वारे आधार कार्डाच्या आधारावरती पोस्ट खात्यांमध्ये हे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत. जर तुम्हाला पैसे आले नसतील आणि तुमचं SBI, HDFC, ICICI किंवा युनियन बँकेमध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी सूचना आहे. बघा, हे खाते सुद्धा
सुरळीतपणे सुरू ठेवायचं आहे। SBI असू द्या, HDFC असू द्या, युनियन बँक असू द्या किंवा ICICI बँक असू द्या, परंतु तुम्हाला नवीन एक खातं खोलायचं आहे। त्यानंतरच तुमचा 6वा हप्ता प्लस तुमचे मागचे 7,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये विस्तांतरित होणार आहेत। बघा, पोस्ट खाते भरपूर महत्त्वाचं आहे, कारण पोस्ट खाते हे सरकारी खातं आहे। SBI सुद्धा सरकारची बँक आहे, परंतु पोस्ट खात्यासोबत आधार कार्ड 1 दिवसाच्या अगोदर लिंक होतं। त्याच्यामुळे तुम्हाला जर मागचे पैसे आलेले नसतील तर तुम्ही पोस्ट खातं खोलणं गरजेचं आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेविषयी सुद्धा महत्त्वाची बातमी आलेली आहे। आता हे झालं पहिलं काम। आता दुसरं काम कोणतं करायचं आहे ते सुद्धा बघून घेऊयात। आता बघा, याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे की मी मुख्यमंत्री नसलो तरी पण तुम्हाला या योजनेचा लाभ 5 वर्ष देण्यात येणार आहे। सोबतच तुम्हाला जी महत्त्वपूर्ण कामे सांगितलेली आहेत तर ती तुमच्या स्वतःलाच करायची आहे। त्याच्यानंतरच हे पैसे खात्यामध्ये विस्तांतरित होणार आहे। बघा, दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला ज्या ज्या अपडेट सांगितलेले आहेत तर त्या सर्व अपडेट तुमच्या स्वतः तुम्ही केलेल्या पाहिजेत, अन्यथा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतरित होणार नाहीत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा महत्त्वपूर्ण असं स्टेटमेंट दिलेलं होतं, परंतु सध्याच्या स्थितीला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नाही तर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे देण्यात आलेला आहे, त्यांनी दिलेला आहे। सोबतच सरकारी पोस्ट खातं, बँक खातं ज्या महिलांचं असेल तर त्या महिलांसाठी महत्त्वपूर्ण सूचना आहे। आता ज्यांनी पोस्टामध्ये खातं खोललेलं असेल तर त्यांनी आपलं आधार कार्ड पोस्टासोबत लिंक केलेलं असावं, परंतु आधार कार्डसोबत पॅन कार्डसुद्धा लिंक करायचं आहे। पॅन कार्ड 2.0 मधलं आलेलं आहे, जर तुम्ही नवीन काढलेलं असेल तरी पण तुम्ही हे लिंक करू शकता। सोबतच बघू शकता SBI सुद्धा चांगली बँक आहे, HDFC सुद्धा चांगली बँक आहे, परंतु जर या बँकेमध्ये खातं खोलून सुद्धा तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर तुम्ही 100% पोस्ट खातं खोललं पाहिजे। बघा, हे दुसरं महत्त्वाचं काम होतं। पहिलं काम तर तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि दुसरं कामसुद्धा सांगितलेलंच आहे। जर तुम्ही केलेलं असेल तर तुम्हाला काही अडचण नाही, परंतु केलेलं नसेल तर लवकरात लवकर करायचं आहे। आता सर्वात महत्त्वाचं तिसरं काम, बघा तिसरं कामसुद्धा महत्त्वाचं आहे। बघा, याच्यामध्ये बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे आणि बँक ऑफ बरोडा आहे। आता या प्रामुख्याने 3 बँक आहेत। बघा, या तिन्ही बँक गव्हर्नमेंटच्या बँक आहेत। तर एक गोष्ट लक्षात घ्या, गव्हर्नमेंटच्या बँक आहेत, परंतु त्याच्यामध्ये आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे, जरी सरकारची बँक असली। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया इतर बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्ही आपलं खातं ट्रान्सफर करायचं आहे। आता हे ट्रान्सफर कुठं करायचं आहे, एकतर तुम्ही पोस्ट खात्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे किंवा तुम्हाला एक दुसरा ऑप्शन म्हणजे आपलं आधार कार्ड ज्या बँक खात्याला लिंक आहे तर त्या बँक खात्याशी कनेक्ट करायचं आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत। सोबतच बघू शकता, यापैकी कोणत्या जरी बँकेचं तुम्ही खातं दिलं असेल तर ते आतापासून चालणार नाही। तर याच्यामध्ये कॉर्पोरेशन बँक आहे, तिचंच नाव आता युनियन बँक आहे। बघा, कॉर्पोरेशन बँक जुनी बँक होती, कालांतराने तिचं स्थलांतर झालं युनियन बँकेमध्ये, परंतु तिचे जे IFSC कोड असतात, स्विफ्ट कोड असतात, तर ते चेंज झाल्यामुळे सुद्धा काही महिलांना हे पैसे हप्त्यामध्ये विस्तांतरित झालेलं नाही। सोबतच स्टेट बँक ऑफ बिकानेर, बघा स्टेट बँक ऑफ इंडिया हिचं पहिलं नाव होतं स्टेट बँक ऑफ बिकानेर। या बँकेमध्ये जरी खातं असेल आणि पैसे आले नसतील, बघा ज्यांना आले तर तुम्ही काळजी करायची काही गरज नाही, परंतु ज्यांना आलेच नसतील त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँकेचं खातं दिलं असेल तर तुम्ही ते चेंज करायचं आहे। बघा, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट सुरू नाही, परंतु तुम्हाला काय करायचं आहे की आपलं आधार कार्ड नवीन खात्याशी कनेक्ट करायचं आहे आणि आपलं खातं पोस्ट खातं सुद्धा करायचं आहे। सोबतच बघू शकता, फेमस नागपूर मतदारसंघामधून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब निवडून आलेले होते। त्यांच्या विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे केदार दिघे उभे होते, परंतु काय झालेलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना निवडून आली, शिवसेनेला 57 पेक्षा जास्त आमदार मिळाले, तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा व्हायला पाहिजे होते। अशा पद्धतीने 90% महिलांचं मत आहे की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पाहिजे होते, परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होत आहेत किंवा राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार होत आहेत असं सुद्धा दिसत आहे। परंतु महिलांना अशी काळजी लागलेली आहे की आम्ही मतांचं बक्षीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेलं होतं, परंतु दुसरेच मुख्यमंत्री होत आहेत। बघा, सर्वात महत्त्वाची 5वी जी अपडेट होती, 5वं जे काम करायचं होतं ते म्हणजे आपलं आधार कार्ड अपडेट करायचं होतं। आता हे आधार कार्ड अपडेट तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता। जर तुम्हाला घरच्या घरी जमत नसेल, एकतर तुम्ही माही सेवा केंद्र असेल किंवा सेतू सेवा केंद्रामध्ये जाऊन अपडेट करायचं आहे, त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तांतर होतील, अन्यथा तुमच्याला हे पैसे मिळणार नाहीत आणि कालांतराने तुम्हाला या योजनेचा लाभ सुद्धा मिळणार नाही, तुमचा फॉर्म रिजेक्टेड केला जाऊ शकतो। त्याच्यामुळे सर्व माहिती दिलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास
लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.